माणसांमधले संबंध आयुष्याला ओसाड होण्यापासून कसे वाचवतात याचा अनुभव घेत मोठी झाले. किंबहुना माणूस म्हणून जन्माला आल्याचं सुख वाटणं, आयुष्याचा अवघडपणा त्याला सामोरं जाण्याचं बळ टिकून राहणं आणि मिळालेल्या संवेदनशीलतेविषयी, संचिताविषयी, मूल्यभानाविषयी, स्नेहाविषयी आणि मुख्य म्हणजे समजुतीविषयी कृतज्ञता वाटत राहणं हे घडून आलं तेही माणसांच्या विषयीच्या संबंधांची जाण असल्यामुळेच. म्हणून तोच माझ्या कथांचा अवकाश बनला. मुळात आपण लिहितो तेव्हा स्वतःमध्ये उतरण्याचा, आपण घेतलेले, आपल्या आत उतरलेले जे अनुभव असतात त्या अनुभवांना छेडण्याचा, खडून काढण्याचा प्रयत्न करत असतो. कधी दगड माती वर येते, पण कधीतरी छोटासा सोन्याचा चमकता कण मिळतो. पण तो मिळाला म्हणून आपलं कुतूहल संपतं असं होत नाही. अनुभव घेण्यातलं तसंच राहतं, भाषेला जोखण्यातलं तसंच राहतं. कवितेत मावत नाही ते मग कथेमध्ये येतं, ललितलेखांमध्ये येतं. एकच मी काही फार मोठी कथाकार नाही, पण मला कथेची ताकद काय असते हे माहिती आहे. कितीतरी उत्तम कथाकारांनी जगण्यातल्या सुखदुःखांचे पाझर आपल्याला दाखवले, आपल्या जगण्यामध्ये त्यांच्या अनुभवांची ओळ मुरवली आहे. हे अगदी खरं आहे की जगण्याच्या संदर्भात कला ही दुय्यम असते, गौण असते. महत्वाचं असतं ते जगणं महत्वाचं असतं. माणसाने माणसासारखं जगणं हे महत्वाचं, प्रथम तेच असतं. छोट्या छोट्या सुखदुःखांनी भरलेलं असतं जगणं. पण कधी कधी ही छोटी सुखदुःख कधी सरळ साधेपणाने आयुष्यामध्ये येतात. कधी तसं साधं जगणं अशक्य होतं, कधी त्याच्यावर अनाकलनीय दडपणं येतात, कधी कळे न कळेसे सकारण अकारण असे ताण बसतात, सल असतात, घाव असतात. कधी माणसांच्या स्वतःविषयीच्या कल्पनांना, कधी जगाविषयीच्या कल्पनांना, कधी त्याच्या मूल्यविषयक धारणांना धक्के बसत जातात. वेगवेगळी आव्हानं असतात, वेगवेगळे पेच असतात अंतर्मुख करणारे, त्याला माणसाला वेगवेगळ्या रसामध्ये भिजवणारे आणि आपल्याला नवे फुटवे आणायला मदत करणारे अनुभव असतात. थोर प्रतिभावंत, थोर कथाकार, कादंबरीकार, नाटककार हे या सगळ्याला कसे सामोरे जातात, जीवनाची ओळख त्यांच्या मर्मदृष्टीतून कशी उमटते, हे सगळं पाहिलं की आपल्या निर्मितीतून कधी कधी ते कलेला जीवना इतकं किंबहुना कधी कधी जीवनापेक्षाही मोठं करतात असंही वाटायला लागतं. म्हणजे दोस्तोयेव्स्कीच्या वाचताना असं होतं, टॉल्स्टॉय वाचताना असं होतं, गॉर्की वाचताना असं होतं. अगदी नवे वेगवेगळ्या भाषांमधले, मराठीमधले ताकदीचे कथाकार वाचताना असं होतं. नव्याने जग समजून घेणारे, नव्याने जग दाखवणारे, किंबहुना कल्पनेच्या आधाराने नवी सृष्टी निर्माण करताना दुसऱ्या बाजूला जगण्याशी घट्ट बांधले गेलेले आणि कित्येक नवी मिथकं रचणारे, मिथकं दाखवणारे असेही. अभ्यासाचं साधन म्हणून मिथकं अभ्यासताना माणूसपणाचे काय म्हणूया चैतन्यशील स्फुरण मला त्या मिथकांमध्ये सापडले आणि माझ्या पुष्कळ कथांचा तो गाभा झाला. म्हणजे माणसांमधले आश्वासक संबंध हे जसं माझ्या कथांमधलं एक आशयसूत्र आहे, तसं मिथकांचं नव्याने अर्थबोधन हेही एक सूत्र आहे. मिथकांची गुणसूत्र वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या साहित्यकारांच्या निर्मितीतून कशी वर येतात याचं कायम कुतूहल वाटत आलं मला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी करतोय आज आपण, पण मला असं वाटलं की इतकं खुलं, मुक्त फॅन्टसीने भरलेलं आणि आपल्या काळाचं रक्त ज्यांच्या नीला रोहिणीतून वाहवता येतं असं मिथक पुनर्निर्मित करता येतं ही प्रतिभावंतांना युगायुगांच्या पूर्वीपासून साध्य झालेली गोष्ट. हे खरं आहे की आत्ताच्या युगाची प्रतिभा ही अगदी माणसासारखं पण कृत्रिम काहीतरी निर्माण करण्यामध्ये गुंतलेली आहे. अख्ख्या मानवजातीलाच या नवनिर्माणाची ओढ लागलेली. पण प्रौढ झालेल्या मानवजातीला जगण्यातली नैसर्गिकता, जगण्यातली सहजता, जगण्यातली निरागसता ही आपण गमावली आहे याची चुटपूट लागलेली आहेच. भौतिक सुखसोयीच्या खूप साधनांनी आपलं जग गजबजलंय, पण नातेसंबंधांमधली ओल
ती टिकवण्याची धडपड ही करावी लागते. जगभर चाललेल्या सांस्कृतिक सपाटीकरणामध्ये एका बाजूला भौतिक प्रगतीचा आनंद अनुभवत असताना दुसरीकडे विचारी आणि शहाण्या माणसांची निरनिराळ्या पातळ्यांवरची अस्वस्थता वाढत चाललेली. या युगभानांनी बावरलेल्या, कळवळणाऱ्या आणि संस्कृतीचं सत्व शोधण्यासाठी आणि भवतालावरचा मानवी नात्यांवरचा विश्वास घट्ट करण्यासाठी लिहित राहणाऱ्या लेखकांच्यापैकी मी एक लहानशी साधीशी लेखिका आहे.